students, I am your teacher Apura Ghula from Sham Charti Vidya Mandir Sikandarpur. Welcome to 8th standard. Let's start with our subject, that is general science. Today we are going to start our first lesson, living world and classification of microbes. In this video we are going to learn the five kingdom classification, its criteria and the characteristics of individual kingdoms. So I think we are ready now. Let's start. पेज नंबर 1 फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड या शब्दाचा काय अर्थ होतो? जीवसृष्टी, द वर्ल्ड ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि मायक्रोब्स म्हणजे त्यांना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं पण म्हणतो, सूक्ष्मजीव. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्ही हे पुन्हा आठवू शकता का? तर काय हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. काय आहे ते? रँकिंग सिस्टीम आहे. सगळ्यात टॉपला किंगडम असतो, सगळ्यात शेवटी स्पेसिस असतं. पुन्हा हु इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर आपल्याला माहिती आहे. कोण इन्व्हेंट केली आहे? कार्ल लिनियस. विच लेवल्स ऑफ हायरार्ची कन्सिडर्ड बाय रायटिंग नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर? जीनस आणि स्पेसिस. स्पेसिस सगळे स्मॉल लेटर्समध्ये, जीनसचं फर्स्ट लेटर कॅपिटल. हे सगळे रूल्स आपण ऑलरेडी पाहिलेत. नाव लेट्स सी हिअर बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ काय होतो? जैवविविधता. आणि क्लासिफिकेशनची गरज का पडली आपल्याला? सी लास्ट इयरमध्ये आपण ॲडॉप्टेशन ही एक कन्सेप्ट शिकली होती. ॲडॉप्टेशन म्हणजे नक्की काय? तर टाईमनुसार जसा जसा टाईम जाईल तसा आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी स्वतःमध्ये विकसित म्हणजे इव्होल्युशनरी चेंज म्हणजे बदल करून आणणे, त्याला आपण काय म्हणतो? ॲडॉप्टेशन. सिहर पूर्वीच्या काळी जिराफ जो होता तो बुटका होता, एवढा हायटेड नव्हता, त्याची मान पण लहान होती. पण कालांतराने उंच झाडावरील पाला खाता यावा म्हणून त्यानं काय केलं? ॲडॉप्टेशन केलं. आणि जसा जसा टाइम होईल, इव्होल्युशन होईल, तशी जिराफची मान ही लांब होत गेली आणि तो आता उंच झाडावरील पाला सहजपणे खाऊ शकतो. ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन ठेवलं तर कोण सर्व्हाइव्ह करेल? ऑब्विसली हा. म्हणून काय म्हणतात त्याला आपण? ॲडॉप्टेशन. सी ऑल्सो हेअर. ह्या माशाचं नाव बलून फिश आहे. त्याला एखादा डेंजर दिसलं की तो एखाद्या फुग्याप्रमाणे फुगतो. तर हे काय आहे? त्याचं डिफेन्स करण्यासाठी त्यानं केलेलं ॲडॉप्टेशन आहे. सो वी नो ॲडॉप्टेशन कॅन बी अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन, खाण्याच्या पद्धती, डिफेन्स एक्सेट्रा. पण जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा असं लक्षात आलं की ॲडॉप्टेशन करताना पण सेम स्पेसिसचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यात पण भरपूर डिफरन्सेस आढळून आले. 2011च्या काउंटिंगनुसार असं लक्षात आलं की जमिनीवरचे आणि पाण्यातले असे मिळून कोणते टोटल जवळपास 87 मिलियन स्पेसिस जे आहेत ते आपण डिस्कवर केलेले. आणि असे न डिस्कवर केलेले पण आणखी कितीतरी स्पेसिस असतील. मग या एवढ्या वास्ट नंबरनी प्रेझेंट असलेले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा एक एक करून अभ्यास करणं खूप अवघड जाईल. म्हणून त्यासाठी काय केलं? त्यांना ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. मग असे काही ग्रुप तयार केले ज्यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर्स असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते. त्यांच्यापेक्षा अपोजिट कॅरेक्टर असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते दुसऱ्या ग्रुपमध्ये ठेवले आणि त्या ग्रुप्सचं पुन्हा आणखी सब ग्रुप्स तयार केले. याला आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन. राईट. आणि जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं असं क्लासिफिकेशन करतो त्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. व्हॉट इज डेफिनेशन? द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड एज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि ह्या क्लासिफिकेशनसाठी वेगवेगळ्या मेथड्स डिस्कवर केलेल्या होत्या. त्यापैकी काही बघू. सी हिअर इन 1735 कार्ल लिनियस नावाच्या सायंटिस्टनं 2 किंगडम मेथड डिस्कवर केली ती. व्हेजिटॅबलिया अँड ॲनिमिलिया असे ते 2 किंगडम होते. हेकेल नावाच्या सायंटिस्टनं 1866 मध्ये प्रोटिस्टा हा नवीन किंगडम डिस्कवर केला आणि 3 किंगडम सिस्टीम डेव्हलप झाली. त्याच्यानंतर 1925 मध्ये सॅटॉन नावाच्या सायंटिस्टनं प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स असे 2 ग्रुप तयार केले. 1938 मध्ये कोपलँड नावाच्या सायंटिस्टनं मोनेरा नावाचा आणखी एक किंगडम ॲड केला आणि 4 किंगडम सिस्टीम जी आहे ती डिस्कवर झाली. फायनली इन 1969 रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर नावाच्या सायंटिस्टनं, जो की एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होता, त्यानं 5 ग्रुपमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड केलं. आणि काय केलं? कोण म्हणलं? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. आणि त्यानं 5 किंगडम सिस्टीम डिस्कवर केली. त्यासाठी त्यानं 5 डिफरंट क्रायटेरिया जे होते ते पण यूज केलेले होते. ह्या 5 क्रायटेरियाजवर बेस्ड 5 किंगडम तयार झाले. तर हे 5 किंगडम आणि ही क्लासिफिकेशन आपण पाहूया.
किंगडम क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर आपल्याला माहिती आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर नावाच्या सायंटिस्टनं त्याच्या क्लासिफिकेशनसाठी 5 क्रायटेरिया यूज केलेले होते. त्यापैकी फर्स्ट क्रायटेरिया कोणता होता? सो दॅट फर्स्ट क्रायटेरिया वॉज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. याचा अर्थ काय होतो तर त्या ऑर्गॅनिझम मधले जे सेल्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. हा फर्स्ट क्रायटेरिया होता. त्याच्यानुसार विटाकरनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. ते 2 ग्रुप्स कोणकोणते होते? इट वॉज प्रोकॅरियोट्स आणि दुसरा जो ग्रुप होता तो होता युकॅरियोट्स. आता या 2 शब्दांचा अर्थ काय होतो बरं? कॅरियोट्स. कॅरियोट्स म्हणजे काय? कॅरियोट हा जो वर्ड आहे तो कॅरियॉन या शब्दापासून तयार झालेला आहे आणि कॅरियॉन या शब्दाचा अर्थ काय होतो? न्यूक्लियस. आणि प्रो जर समजा त्याच्या आधी प्रो हा शब्द लागला, सायन्समध्ये जनरली प्रो हा जो शब्द आहे तो रॉ किंवा नॉट वेल डेव्हलप्ड असं सांगण्यासाठी यूज करतो. नॉट वेल डेव्हलप्ड. मग सांगा बरं प्रोकॅरियोट या शब्दाचा अर्थ काय झाला? असे सेल्स ज्यांच्यामध्ये नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि ऑब्व्हियसली मग त्यांचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे तो पण डिस्टिंक्ट म्हणजे सुस्पष्ट दिसणारा नसतो त्याच्यामध्ये आणि सेल ऑर्गॅनेल्स पण तेवढे क्लिअर नसतात. त्यांना काय म्हणतो आपण? प्रोकॅरियोट्स. त्याच्या उलट यू या शब्दाचा अर्थ होतो ट्रू किंवा वेल डिफाइंड. कॅरियोट म्हणजे अगेन इट्स ए न्यूक्लियस. तो युकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्या सेल्समध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस प्रेझेंट असतो. त्यांच्यामध्ये सुस्पष्ट दिसणारा असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं आणि वेल डिफाइंड सेल ऑर्गॅनेल्स पण प्रेझेंट असतात. तर दिस वॉज फर्स्ट क्रायटेरिया, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. 2 ग्रुप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट, युकॅरियोट. प्रोकॅरियोट नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेल्स. युकॅरियोट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड अदर सेल ऑर्गॅनेल्स. त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्रायटेरिया यूज केला होता दॅट वॉज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. कोणता ग्रुप होता? कॉम्प्लेक्सिटी क्रायटेरिया, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एका सेल पासून बनलेत का मेनी सेल्स पासून बनलेत. त्यानुसार विटाकरनं याचे 2 ग्रुप केले. ते होते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनी या शब्दाचा अर्थ काय होतो? सिंगल, वन. आणि मल्टी म्हणजे बहुपेशीय. मग प्रोकॅरियोट्स जो ग्रुप केलेला होता त्याच्यामध्ये फक्त युनिसेल्युलर टाईपचे ऑर्गॅनिझम्स फाउंड झाले. कोणते होते? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फक्त ठेवलेले. युनि म्हणजे सिंगल. पण युकॅरियोट्स जे होते त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट होते. याच्यामध्ये युनिसेल्युलर पण होते, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स पण होते आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पण प्रेझेंट होते. आता हे झाले त्यांचं बेसिक क्रायटेरिया. नेक्स्ट 3 क्रायटेरिया जे आहेत त्याच्यानुसार जे वेगवेगळे किंगडम्स होते ते तयार झाले. नेक्स्ट 3 क्रायटेरियाज कोणते होते ते आपण आता बघू. त्यापैकी 3rd क्रायटेरिया आलेला मोड ऑफ न्यूट्रिशन. कोणता होता? मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे त्यांना स्वतःचं पोषण करण्यासाठी तो कोणत्या मार्गाचा वापर करतात, स्वतःला न्यूट्रिएंट्स भेटावे म्हणून ते काय करतात. तर मोड ऑफ न्यूट्रिशन जनरली प्लांट्स मध्ये जर बघितलं, प्लांट्समध्ये तर प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक असतात. ऑटोट्रॉफिक या शब्दाचा अर्थ काय होतो तर ते स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. त्याला आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉफिक. आणि स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी जेव्हा आपण सनलाईट यूज केलं जातं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज अ फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक. मग प्लांट्स हे कसे आहेत? ऑटोट्रॉफिक आणि फोटोसिंथेटिक. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण फंगाय घेतो, हे फंगाय वगैरे हे नेक्स्ट किंगडम मध्ये आपल्याला येणार आहे, डिटेलमध्ये बघू. बट फंगाय घेतले तर ते कसे असतात? मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांचं सॅप्रोफायटिक असतं. सॅप्रोफायटिक या शब्दाचा अर्थ काय होतं तर त्यांनी त्यांचं न्यूट्रिशन, त्यांचे जे न्यूट्रिएंट्स असतात ते डेड ऑर्गॅनिझम्स मधून ॲब्सॉर्ब करून घेतात.
किंवा आपण म्हणू जे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर असतं लाईक शेण, तर शेणावर वगैरे हे वाढतात, त्यांना काय म्हणतो आपण फंगाय, आणि त्या मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण म्हणतो सॅप्रोफायटे. त्याच्यानंतर ॲनिमल्स जर आपण बघितले तर ॲनिमल्स कसे असतात, ॲनिमल्समध्ये ते हेट्रोट्रॉफिक असतात, म्हणजे ते स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड असतात, त्याला काय म्हणतो आपण हेट्रोट्रॉफिक. आणि ते इंजेस्टिव्ह असतात, म्हणजे जी गिळण्याची प्रक्रिया आहे ती तुम्हाला ॲनिमल्समध्ये दिसतील, दुसरे ऑर्गॅनिझम्स गिळत नाहीत. तर इंजेस्टिव्ह म्हणजे गिळणे, खाऊन गिळणे, तो जो प्रकार आहे तो कुठं भेटतो आपल्याला ॲनिमल्समध्ये. तर हे आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याच्यानंतर जो फोर्थ क्रायटेरिया होता, दॅट फोर्थ क्रायटेरिया वॉज लाईफस्टाईल. कोणता होता, लाईफस्टाईल, म्हणजे ते अन्न तयार करून जगतात का कंझ्युमर म्हणजे खाऊन फक्त त्याचा भोग घेतात, का डिकम्पोजर आहेत म्हणजे डेड ऑर्गॅनिझम्सला डिकम्पोज करतात. त्याच्यानुसार 3 ग्रुप्स पडले होते. जे प्लांट्स होते, प्लांट्स कसे असतात, प्लांट्स आर प्रोड्युसर्स, काय म्हणतात त्यांना आपण प्रोड्युसर्स, अकॉर्डिंग टू द लाईफस्टाईल चालू आहे. त्याच्यानंतर ॲनिमल्स जे आहेत, त्या ॲनिमल्स कसे असतात, दीज आर कंझ्युमर्स. आणि जे फंगाय असतात ते काय असतात, डेड ऑर्गॅनिझम्स मध्ये ग्रो करतात, त्यांना आपण काय म्हणतो डिकम्पोजर्स. नाव सी देअर वॉज अ लास्ट क्रायटेरिया. त्या लास्ट क्रायटेरियाचं नाव काय आहे, सो इट इज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप. कोणता आहे, द फिफ्थ अँड लास्ट क्रायटेरिया इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर हा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला मी सगळ्यात एंडला सांगते, पण फायलोजेनेटिक हा शब्द तुम्ही नेक्स्ट जेव्हा ऐकल तो शब्द जो आहे तो इव्हॉल्युशनशी रिलेटेड आहे. ओके, सो आता किंगडम बघू आपण कोणकोणते कसे पडले. आता हे 3 क्रायटेरिया लक्षात घेतल्यानंतर सगळ्यात फर्स्ट किंगडम जो तयार झालेला होता, सी हिअर, प्रोकॅरियोट, नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, त्यात फक्त एक ग्रुप युनिसेल्युलर आणि असे ऑर्गॅनिझम्स असणारा जो किंगडम आहे, त्या किंगडमचं नाव काय आहे, किंगडम मोनेरा. कोणता किंगडम आला, किंगडम मोनेरा. हा झाला आपला फर्स्ट किंगडम. त्याच्यानंतर युकॅरियोट्स आहेत आणि युनिसेल्युलर म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असणारे, एकच सेल असणारे ऑर्गॅनिझम्स, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अशा असणारा ग्रुप कोणता तयार झाला, इट वॉज किंगडम प्रोटिस्टा. काय नाव आहे त्या किंगडमचं, किंगडम प्रोटिस्टा. हा झाला आपला सेकंड किंगडम. नाव मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल, फायलोजेनेटिक रिलेशनशिप हे सगळे क्रायटेरिया लक्षात घेतल्यानंतर जे युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर जे होते ते 3 वेगवेगळ्या किंगडममध्ये डिवाइड झाले. किती किंगडममध्ये, 3 किंगडम्स. त्यापैकी फर्स्ट जो होता तो कोणता होता, दॅट वॉज फंगाय. त्याच्यानंतर देअर वॉज प्लांटी आणि लास्ट होता तो होता ॲनिमेलिया. असे 3 किंगडम तयार झाले. यांच्यातला बेसिक डिफरन्स काय आहे बरं, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया यांच्यात बेसिक डिफरन्स म्हणलं तर सेल वॉल. सेल वॉल ही फंगायमध्ये प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर सेल वॉल प्लांटीत प्रेझेंट आहे पण ॲनिमेलियामध्ये प्रेझेंट नाही. आणि मग दुसरे बाकीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पण यांच्यामध्ये सेम किंवा डिफरंट आहेत. So this is basically the table of 5 kingdom classification. Living organisms, then first they divide into prokaryotes, eukaryotes. Prokaryotes again divided into unicellular organisms. They do not have well developed nucleus and single celled organisms. असे कोण आहेत, kingdom monera. Then eukaryotes were divided as unicellular and multicellular. Unicellular single celled organisms with true nucleus, kingdom protista. Multicellular multi-celled organisms which were eukaryotic म्हणजे ट्रू न्यूक्लियस. असे 3 किंगडम होते, फंगाय, प्लांटी, ॲनिमेलिया. फंगायत सेल वॉल आहे, प्लांटीत आहे, ॲनिमल्समध्ये नाही. आणि दुसरं मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल
हे पण त्यांचं डिफरंट आहे. आता हे हा जो पॉइंट होता आपण सोडलेला, दॅट वॉज फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय? सी, फर्स्ट सगळ्यात पहिले जो किंगडम तयार झालेला होता दॅट वॉज किंगडम मोनेरा. ह्यातले सेल्स सगळे कसे होते? प्रोकॅरियोट आणि युनिसेल्युलर. प्रो म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नव्हता. मग त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस तयार झाला आणि तो न्यूक्लियस तयार झाला की त्याला आपण काय म्हणतो? युकॅरियोट. बरोबर, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असल्यावर युकॅरियोट. मग आता युनिसेल्युलर आणि युकॅरियोट कोणता ग्रुप तयार झाला? दॅट वॉज प्रोटिस्टा, किंगडम प्रोटिस्टा. पुन्हा काय झालं? ह्या प्रोटिस्टा मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते डिवाइड होत गेले आणि मल्टी सेल्युलर झाले. आणि मल्टी सेल्युलर झाल्यापैकी मग काही सॅप्रोफायटिक झाले आणि आणखी दुसरे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जगणारे वगैरे. मग त्यांना कोणत्याच्यात डिवाइड केलं? फंगायमध्ये. मग काही जे होते त्यांच्यात सेल वॉल होती आणि ते ऑटोट्रॉफिक फोटोसिंथेटिक होते, मग त्यांना प्लांटी ग्रुपमध्ये घातलं. आणि काही जे होते ते लोकोमोशन करत होते आणि हेट्रोट्रॉफिक पण होते, तर त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये घातलं? ॲनिमेलिया. तर इथं काय दिसलं तुम्हाला की जो मोनेरा आहे, मोनेरा पासूनच प्रोकॅरियोट टू युकॅरियोट असं काय झालं? त्याचं इव्होल्युशन झालं. त्याच्यानंतर प्रोटिस्टा पासून हे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ते पण काय झालं? त्याचं युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर असं इव्होल्युशन झालं. यालाच आपण काय म्हणतो? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. म्हणजे युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, प्रोकॅरियोट टू युकॅरियोट अशी डेव्हलपमेंट जी झाली त्याला काय म्हणतो आपण? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर हा पार्ट झाल्यानंतर लेट्स सी विथ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आवर किंगडम्स. कोणकोणत्या किंगडमचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत आपल्याला? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंगाय. प्लांटी आणि ॲनिमेलिया हा पार्ट आपला ऑलरेडी झाला आहे. ऑन पेज नंबर 2 ॲट द टॉप, फर्स्ट किंगडम मोनेरा. मोनेरा या किंगडमचे कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट आहेत ते बघू आपण. एक छोटा एक्सपेरिमेंट सांगितला आहे. दही असतं ना, कर्ड, तर ते घ्यायचं, त्यात डायल्यूट करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं, ग्लास स्लाईडवर ठेवायचं, त्याच्यावर कवर स्लिप ठेवायची, मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करायचा. काय लक्षात येईल? रॉड लाईक मायक्रोब्स दिसतील, त्यांना लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया म्हणतात. ह्यात इम्पॉर्टंट काय आहे तर ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे ते किंगडम मोनेरात इन्क्लूड केले जातात. तर कुठं पण जर समजा क्वेश्चन आला की हा बॅक्टेरिया आहे किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी, सो वेअर वुड यू पुट इट इन द किंगडम, विच किंगडम? तर आपण काय सांगणार? किंगडम मोनेरा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू. फर्स्ट, ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. येस वी नो, आपण टेबलमध्ये पाहिलेलं आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉफिक किंवा हेट्रोट्रॉफिक पण असू शकतात ते. आणि प्रोकॅरियोटिक असतात. येस, ते पण आपण टेबलमध्ये पाहिले. म्हणजेच काय? विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनेल्स. इथं फ्यू एक्झाम्पल्स दिलेले आहेत मोनेराचे. सीट स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, ज्याच्यामुळे निमोनिया हा आजार होतो. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, ट्रिपॅनोमा, पॅलेडियम, व्हायब्रिओ कॉलेरी, सॅल्मोनेला टायफी, ज्याच्यामुळे टायफॉइड होतो. क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनियम, नंतर लेजिओनेला निमोनी, स्टॅफायलोकॉकस ऑरियस. ओके, नाव सी सेकंड किंगडम दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. त्यासाठी तळ्यातलं जे काही वॉटर असतं, पॉन्ड वॉटर म्हणतो आपण त्याला, त्याचा एक ड्रॉप घ्यायचा आहे आणि मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल की मोटाईल, म्हणजे मोटाईल या शब्दाचा अर्थ काय होतो? हालचाल करणारे असे इरेग्युलर शेपचे मायक्रोब्स दिसतील, त्यांना आपण काय म्हणतो? अमिबा. सो याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू प्रोटिस्टाचे. सगळ्यात फर्स्ट पॉईंट काय आहे? सिंगल सेल्ड. येस, टेबलमध्ये पाहिलं. युनिसेल्युलर आहे. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतो, म्हणजे ते युकॅरियोटिक असतात. त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स दोन्ही प्रकारचे असतात. ऑटोट्रॉफ आहे म्हणजे त्यात क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो आणि त्यामुळे त्यांना ग्रीन कलर पण असतो, जे ऑटोट्रॉफिक असतात त्यांना. ओके, एक्झाम्पल्स कोणते? ऑटोट्रॉफिक युग्लेना, वॉलवॉक्स. हेट्रोट्रॉप्स कोणते आहेत? अमिबा, पॅरामेशियम. नाव हिअर इज अनदर न्यू पॉइंट, दॅट इज they have pseudopodia, hair like cilia or whip like flagella for locomotion. त्यांना लोकोमोशन करण्यासाठी सुडोपोडिया असतात किंवा सिलिया असतात किंवा फ्लॅजेला असतात. हे काय आहेत बरं? सी हा एक अमिबिक प्रोटोझोआ आहे, तो इथून इथं जाताना दिसतोय, राईट. तर त्यासाठी हे बघा,
हे अशा एक वेगळ्या टाईपचा पार्ट जो आहे तो त्यानं एक्सपांड केला आहे, त्याला काय म्हणतो आपण सुडोपोडिया. ह्यांना काय म्हणतो सुडोपोडिया. त्याच्यामुळे ते लोकोमोशन करू शकतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. सी दिस इज पॅरामोशियम. चपलीसारखा हा ऑर्गॅनिझम, हा मायक्रोब असतो आणि त्याच्या भोवती हे जे आहेत त्यांना हेअर लाईक सिलिया म्हणतात. आपल्या हातावरचे जे लहान लहान केस असतात तसे दिसतात ते, आणि यांच्या मुवमेंटनं ते काय करतात, लोकोमोशन करू शकतात. सी दिस इज युग्लेना. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असल्यामुळे त्याला ग्रीन कलर आहे, ऑटोट्रॉफिक आहे. आणि इथं व्हीप लाईक म्हणजे चाबकासारखा असणारा हा जो आहे ह्याला फ्लॅजेला म्हणतात. ह्या फ्लॅजेलामुळे ते मुवमेंट करू शकतात, लोकोमोशन करू शकतात. एक्झाम्पल्स वॉलवॉक्स ग्रीन कलर, क्लोरोप्लास्ट ऑटोट्रॉफिक, युग्लेना ही फ्लॅजेला, अमिबा हे आहेत सुडोपोडिया, पॅरामेशियम ही लहान लहान आहेत कडला त्याच्या सिलिया. नंतर आपण आज जो बघणार आहे तो लास्ट किंगडम आहे. इट्स ए किंगडम फंगाय. ॲक्टिव्हिटी एखादा ब्रेड किंवा भाकरीचा ओला तुकडा घ्यायचा आहे, कंटेनरमध्ये 2-3 दिवसासाठी ठेवायचा आहे. मग त्याच्यावर काही येईल, बुरशी येईल. त्या बुरशीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली असे काही स्ट्रक्चर दिसतील, त्यांना आपण काय म्हणतो फंगाय. कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात त्याचे, फर्स्ट तो नॉन ग्रीन आहे, म्हणजे त्याच्यात क्लोरोप्लास्ट नाही, म्हणजे तो ऑटोट्रॉफिक नाही, म्हणजे तो काय आहे हेट्रोट्रॉफिक आहे. आणि त्यांच्यापैकी जास्तीत जास्त तर सॅप्रोट्रॉफ्स असतात, म्हणजे ते दुसऱ्या डेड ऑर्गॅनिझम्सवर किंवा डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर शेणासारख्या सबस्टन्सवर ग्रो करतात, त्यांना काय म्हणतो सॅप्रोट्रॉफ्स. ते युकॅरियोटिक आहे. येस वी हॅव सीन दॅट. त्याच्यानंतर सेल वॉलचा पण पॉईंट पाहिलेला की फंगायमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, पण ती कशी असते, टफ आणि कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन पासून बनलेली असते. काय असतं सेल वॉलमध्ये फंगायच्या, कायटिन. त्याच्यानंतर काही जे असतात ते थ्रेड लाईक असतात आणि त्यांच्यामध्ये भरपूर न्यूक्लियस, त्यांना न्यूक्लियाय म्हणतो आपण, ते काय असतात प्रेझेंट असतात. एक्झाम्पल बेकर सिस्ट, ॲस्परजिलस, पेनिसिलियम, मशरूम असे काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत. सी हिअर यू कॅन सी मशरूम, पेनिसिलियन, ॲस्परजिलस असे फंगाय तुम्हाला दिसतात. सी हिअर इज ए स्मॉल क्वेश्चन. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटाकर्स क्लासिफिकेशन. मेरिट्स म्हणजे फायदे, डिमेरिट्स म्हणजे तोटे काय आहेत. हा क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचा आहे. मेरिट्स फायदे काय झाले, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स असं सेपरेट डिव्हिजन करता आलं. ऑर्गॅनिझम्स लाईक प्रॉपर प्लेस भेटली, बरोबर, स्टडी सोपा झाला. डिमेरिट्स काय झालं तर व्हायरस जे आहेत किंवा स्लाईम मोल्ड्स, त्यांना या क्लासिफिकेशनमध्ये कुठंच त्यांचे कॅरेक्टर्स मॅच झाले नाही, त्यामुळे त्यांना बरोबर जागा भेटली नाही, त्यांना कुठंच ठेवता आलं नाही. त्याच्यानंतर अल्गी, ब्ल्यू ग्रीन अल्गी जी आहे ती बॅक्टेरियात आहे. युनिसेल्युलर दुसऱ्या ज्या अल्गी आहेत जे ब्ल्यू ग्रीन नाहीत ते प्रोटिस्टात आहे. मल्टीसेल्युलर अल्गी प्लांटीत आहे, त्यामुळं थोडंसं कन्फ्युजन तयार होतं. सो हे काय थोडे डेमेरिट्स आहेत, तर तुम्ही सर्च करा मेरिट्स आणि डेमेरिट्स आणि त्या वहीमध्ये लिहून काढायचे. सो लेट्स स्टॉप हिअर टुडे. नेक्स्ट पॉईंट्स क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पीसफुली.